मी ना स्टेटस ठेवलेलं आहे नाही का, मी मला गोरा पाहिजे नाही का, आपल्याला 9 लोकांपर्यंत पळवायचं आहे. आईला जवळपास 100 DM आलेत. 100 बांधली होती आणि ना अशी कुठे टाकून दिली गोड्याने. कुट्टी बरीच खाली पाडलेली तिथं. आणि याला आता मी ना खुराक चालू केला. याला दूध बंद केलं आता आम्ही. 3 कोथिंबीर, 3 गाजर 1 किलो आलं. बीन्स द्या. बीन्स किती आहे त्या? अजून काय घ्यायचं आपल्याला? अरे कुठं जायचं तुला? मामाच्या घरी? अरे जर्किंग कोणी घेतलं? अरे बापरे, टोपी. आईस्क्रीम घ्यायची काय जात? 100 किलो लावली आणि ही मिक्स करून मग कुट्टी करून टाकू त्यातला. असंच करावं लागणार आहे मला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण ना 10:30 वाजल्यात. सकाळी उरकून गेलो तुम्ही यांचं 7 वाजता. याला बाहेर बांधली होती आणि ना अशी कुट्टी टाकून दिली गोड्याने. कुट्टी बरीच खाली पाडलेली तिथं. आणि याला आता मी ना खुराक चालू केला. याला दूध बंद केलं आता आम्ही. काही दूध आणि मोकाराने पित नाही आहे मानांनी. मोकार परत काहीतरी व्हायची, हातभीती भरायची, वासरायची. सकाळची कालची कुट्टे टाकून दिली ती म्हणजे पडली जाऊन अशी पहाडी ते गोड खाली एवढी पाडली. जाऊन काय नव्हतं का यांचं सगळं आहे ना. शांतीत माग ओढलं, थोडं मिठाचं पाणी मारलं याच्यावर. जायला लागेल गावात, जायची जरा. सर मा शांत माग वाढ लागते ना, दाख थोडी तही. ओके गावात जायचे थोड्या. आम्हाला आहे ना हॉटेलला भाज्या आणायच्या जरा. काही नेमका शुक्रवारी उद्या शनिवारी ना एकादशी, त्यामुळे बंद होणार आहे. बरं सोमवारी एक दिवस चालू आहे फक्त. याला चालू पाहिजे ना एखाद्या राव. त्या 3-4 प्रकारच्या भाज्या घ्यायच्यात फक्त आम्हाला बस. रात्री माझ्या लक्षातच नाही राव, लिस्ट पाठवायचं गडबडीत आहे ना. त्यांनी तुला दबलो होतो आज काल पाठवून सुद्धा विण्या पण नाही ना, आता मार्केट पण नाही चालली बघ. कुरोळीला सगळी कुरोळी झाल्या घाटातली चालू. मेन मार्केट चालू नाही रे. चल किरकोळ घेऊन टाका आजच्या पुरतं. 3 कोथिंबीर, 3 गाजर 1 किलो आलं. बीन्स द्या. बीन्स किती आहे त्या? अजून काय घ्यायचं आपल्याला? ये लागेल ना थोडं. बीट घे 3-4. अरे टाकायला लागेल ना, आहे ना. 2000 years later. बस आजात, बस पुढं. काय हा ते उघड डाव लाव, दर्जा लाव. चल. अरे कुठं जायचं तुला? मामाच्या घरी? अरे जर्किंग कोणी घेतलं? अरे बापरे, टोपी. टीचरनी का बरं? बघ पुढं बघ. पुढे बघ, तिकडे गोळी काय मारतो. अंकलला आईला बाय बाय कर. अंकलला फ्लँकीस दे. फ्लँकीस दे की असं ते विसरलं काय फ्लँकीस? वा हो, इथे ट्रॅफिक चालू आलं ते खालुंबऱ्यात. बरोबर 3:30 वाजताचे ना. कुठे रे? आपली दिंडी. आता इथून पुढे गेल्यानंतर काय ट्रॅफिक नाही लागायचं. बाय कर त्यांना.
भाई इथं लय वेळ लागतोय राव. अर्धा तास झाला आम्ही ट्रॅफिक मध्ये अडकलो इथं. हा ना बरं, आता इथून पुढं ट्रॅफिक नाही भेटा पाहिजे बस राव. लाजतो काय आता तू? मग टीचर सांगू आईस्क्रीम घ्यायची काय खोट रेडी आहे. आईस्क्रीम म्हणले की हसतोय. हा बाय कर, चल बाय बाय कर, बाय बाय कर की मला. आता आहे ना 4 वाजलेत. मागल्या वेळेस मी इथून ना माका घेतलेली काय माझं फाटा सावरदरी कुठले इथले म्हणाल बांबोली म्हणाल. 2 नंबर दिले ते मला पारांड्यांनी. कुणाकडून घेतली माझ्यात लक्षात नाही. दोघांकडे जाऊ. इथे एक लोकेशन आहे आणि पुढे एक लोकेशन आहे सावरदरीचं. तर मका जर असं नाही 100-150 किलो घ्यावं मला वाटते राव. कारण पहिली मका माझी वाळलेली आता लई बरीच वाळ आली आता. ती कुट्टी करून चलन बरं दिवस, पण हिरवी घेतली ना 100-200 किलो ती बरोबर आलटून पलटून दोघा चलन मिक्स करून चारता येईल म्हणलं ती. तर त्या लोकेशनवर गेलो आणि त्याला दुकानच बंद यायचं कुट्टीवाल्याचं. परत रिटर्न चाललो घरी. 4:30 वाजले रे. ट्रॅफिक मध्ये अडकलो ना मग लय वेळ लागेल मला परत राव. 1 तास भरत लागेल मला इथं. नाही तर असंच 1 तास भर लागणार आहे. आणि तसं पण 5:30 वाजल्यात. आत्ता जस्ट मी ना घरी पोहोचलो. कपडे चेंज करून आलो आणि त्यांनी कुट्टी झाला माझी सांडावलीत राहिली. नवीन मका नाही पाहिजे ती. आता ना कुट्टी पाडून टाकतो अख्खी डायरेक्ट तिची. मग कसं तिथं 100-1 किलो लावली आणि ही मिक्स करून मग कुट्टी करून टाकू त्याला. असंच करावं लागणार आहे मला. यांनी काढलंय सगळं. ओके पहिलं साफसफाई करून घेतो सगळी. तर आगाव येईन सगळं राव परत. होय पण साफ करायला लागेल सगळं व्यवस्थित. मी ना स्टेटस ठेवलेलं आहे नाही का. मी मला गोरा पाहिजे नाही का आपल्याला 9 लाख उमेर पळवायचं आहे. आईला जवळपास 100 DM आलेत. 100 DM मध्ये आता मला चेक करायला लागेल की कोणाचा गोरा चांगला आहे. गोराने आपला बैलच पाहिजे साधारण नाही का. बैल असला ना वडीच नाही ताकदीचा पाहिजे फक्त. आता हे बघायला लागेल व्यवस्थित. हो उद्या जमलं तर उद्या जाईल ना. उद्याच करायचं राव. हॉटेलला पण सुट्टी आहे. उद्या बाराला गाडा पळवता येईल त्याला. सगळ्यांचं उरकून बिरकून सज्ज झालं आता. पुढली पण साफसफाई केली दूरबीर केला. आता काय टेन्शन नाही. लय वाईट दमते राव. होय बो शेट बसा. चाय पे चर्चा करू आपण दोघं आता. बऱ्याच दिवसानंतर आज परत पकडलं तुला मी. त्या दिवशी आपण 2-3 दिवस झाला ना रे. संतोष शेट घ्या आत्ताच गेलते. मी लय लेट आलो. अरे गोठ्या बिट्यातले कष्ट एवढे होतात ना. त्या कष्टाने डायरेक्ट झोप येते. आता डायरेक्ट डोळ्या झोप आली माझ्या. डोळ्या झोप आली डायरेक्ट. पण काय अहो तासभर मला ते नाही. 10 वाजलेत ना. 11 वाजता डॉट बंद करतो. उद्या सुट्टी मग आरामात झोपणार. उद्या कसली सुट्टी पण उद्या हे ना एकादशी ना. मोठी एकादशी रे. आणि गर्दी असणार उद्या जास्त. तेवढ्यापुरतं फक्त आहे. अरे सुट्टी द्यायलाच लागणार उद्या. धंदा पण नाही. बरोबर. मग काय थांबायचं उगाच. धंदा नाही काय नाही. चला चहा घेऊ आपण आता. हो इथं चौकात गर्दी व्हायला लागली आता. उद्या एकादशी ना त्याच्यामुळं इथे पोलीसवाले थांबलेत. मंचुरियन वाला तू कराय नाही करायला पाहिजे काय. ती गाडी कोणची अशोक लेलँड मंचुरियन करायला पाहिजे.
गाडी केवढी मोठी आहे ती हा ऍट अ टाइम आहे ना तिचे ना 4-5 बैल बसतील माहिती का एवढी मोठी गाडी होती चाब्याचा का हा का चाब्याचा चाय आहे तुला चहा यालाच म्हणतो चहा घेता का आम्ही दोघं तर चाव्याला आलोय चहा चढला लाईव्ह तो लाईव्ह दाखवतो एडिट करता टायर नाही रे युट्यूबवर टाकतो जास्त रील पडायला लागल्या रील व्हायरल झाल्या रील टर्मा लागली याच्यावर लय दिलेली आपण मेहनत कॅनबे चौकात आलतो आम्ही एक आहे ना हिल घेतलं चहा पेलो आता हिल घेतलं एक माळ इथून दुकानवाल्याकडून तर वैभव आम्ही चाललं तर वर हॉटेल जायला लागेल मला उद्याला जाम गर्दी होणार बघ उद्याची तयारी तयारी आता एक मोठ्या गाड्या हेवी नाही फिरकून जाणार इकडे आज हे पहिले आलेली आता हिला आत येणार नाही एंट्री चालायचं का सेट ज्या दिवशी अशा ब्लॉक काढशील ना पब्लिक मध्ये त्या दिवशी तू जिंकला हा ना हे पण मला आहे ना आता फेस करायला थोडं ऑफ नाही का असं कसं तरी वाटत नाही लोक आपल्याला बघतात तेल लावून जाऊन दे जिंकलाच म्हणतो चिकन कधी माहिती का तो छापीन चल काका बाजूला वा विप्लव भैया 11:30 वाजले आज रे आज जास्त कस्टमर आलते आमच्याकडं बंद करायच्या वेळेस उद्या सुट्टी ना त्याच्यामुळं करा पॅकअप आकाश ते बाहेर चाल ना आपलं नाही पाण्याचं आणलं 11:42 मिनिटं आलेत राव आता आले गोठ्यात यांना ना थोडा हत्ती आणला थोडा कडबा टाकून देतो सगळ्यांनी खाल्लेलं आहे कोडी लक्ष्मी चांगला का खाल्लं थोडा कडबा टाकू मुनवट वासरू खाऊनच बसले वाटतं हे सगळं असंच पडले राव याला पण सकाळी एकदम व्यवस्थित क्लीन करतो परत तसं मी डेली सगळं व्यवस्थित क्लीन करूनच जातोय